नमस्कार मंडळी. तर काय चाललंय, कसं चाललंय? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या MNB ब्लॉग्स मध्ये. आय नो भरपूर दिवसांनी व्हिडिओ येतोय, भरपूर दिवसांनी शॉर्ट, भरपूर वर्षांनी. तर मग आज आम्ही चाललोय गणपतीपुळ्याला. आत्ता वाजलेले आहेत साधारणतः 12 12 1 12 12 साडेबाराच्या आसपास टाइम झालाय. मग आज जाणार आहे हॉर्नेट आणि माझ्या मागे ऍज अ पिलियन असणार आहे तो तिथे असं उभा असलेला मनुष्य उर्फ अंड्या. तर मग अजून गाडीत पेट्रोल भरायचंय, पेट्रोल भरून मग तसंच पुढे जायचंय. सो तर मग आता हॉल्ट घेतलेला फ्युएलसाठी जवळ आणि पेट्रोल पंप आता इथून फक्त एक 50 ते 100 किलोमीटर जाण्याचं काय थांबतो. म्हणजे गाडीत होतं पेट्रोल बऱ्यापैकी. तर मग आता निघतो इथून. पेट्रोल भरून झालेलं आहे, घरापासून 31 किलोमीटर झालेत. आता इथून डायरेक्ट पुढे 70 ते 80 किलोमीटर नंतर. तर मग आता पहिला ब्रेक झालाय. पहिला ब्रेक अराउंड 85-85 किलोमीटर समथिंग झालेले. तर पहिला ब्रेक घेतला. आता इथून पुढे जायचे सरळ स्ट्रेट रस्ता आहे, काही टर्न नाही, काय नाही, कुठेच काही जायचं नाही. पहिला ब्रेक घेतला, चहा बिया पिलाय. गाडीचा गोडाऊन झालाय. हेल्मेट आहे, ग्रब्स सगळं गाडीवरतीच. अंड्या कुठे गेला? तर मग हा अंड्या आलेला आहे. काय मग अंड्या, कसं वाटतंय पहिली लॉंग राईड? हा, द बेस्ट राइड एवर. बोल काहीतरी, मत दे तुझं. द बेस्ट राइड एवर. अच्छा ठीक आहे, चला मग भेटू पुढे. मला नाही वाटत, अभी सफर बाकी आहे. मला वाटत नाही बाईक वरती शॉर्ट जास्त येतील, कारण माझा HJ कॅम झालेला आहे खराब. आणि आता जो काय आहे तो हाच सहारा आहे. तर मग आता लेटेस्ट क्विक अपडेट. हा ऑफिशियली सेकंड ब्रेक, पण अनऑफिशियल आहे हा थर्ड ब्रेक. मग अशी आम्ही मागे थांबलेलो, मॅगी वगैरे खाल्लं. आता एक्झॅक्ट लोकेशन सांगायची तर खेडमध्ये आहोत. तर इथून पुढे गणपतीपुळे अजून साधारणतः 122 किलोमीटरच्या आसपास आहे. मग आता प्लॅन असा आहे, कारण थंडी भरपूर आहे, तोंड अजून वाफ आहे, तर कॅमेऱ्यात दिसतील की नाही आयडिया नाही, पण भरपूर थंडी आहे. एवढी थंडी आहे, रायडिंग जॅकेट असून सुद्धा आतमध्ये कुडकुडायला होत आहे. थांबल्यावर गाडी चालवताना काही वाढणार नाही, म्हणजे थांब रायडिंग जॅकेट असूनही कुडकुडायला होतं. मस्त चहा पिले, 2 पाणी पिले आणि आता निघतो. आणि हा अंडे अरे मगाशी ठेवला असेल कोणीतरी, सांगता येत नाही बाबा. लोक पण दिसतात शपथ रे. अरे हा, आम्ही मगाचा ब्रेक जो घेतला सेकंड, तो व्हिडिओ नाही घेतला, पण त्याच्यानंतर जी गाडी रेमटवली आहे खतरनाक. 1.5 तास नॉन स्टॉप. काय 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 एकदाच काय बोल. ते मी बीप टाकेल त्याच्यात. नाही बोक्या बीप काय नाही टाकत असता. बोक्या टाकतो, बोक्याच एडिट करणार आहे. काय बोलतात, नया भारत आहे ना, सगळ्यांना माहिती. म्हणजे गाडी अराउंड 85च्या खाली आली नसेल. लोएस्ट स्पीड सांगतोय, हायएस्ट स्पीड ऑन कॅमेरा सांगू नाही शकत. कम्युनिकेशन 97च्या स्पीडला करतोय. ते बघ पोलादपूर. लोएस्ट स्पीड सांगतोय मी 85. हायएस्ट स्पीड नाही सांगू शकत ऑन कॅमेरा. सेन्सर डे घरून शिव्या पडतील. बोक्या कट कर. चलो रायडिंग शॉर्ट्स नाही टाकते ते, कारण एकतर HJ नाही आणि रात्रीच आहे, काहीच टाकू शकत नाही. थोडाफार उजेड झाल्यावर त्याच्याकडे मोबाईल देईल मी, मग तो मागून थोडाफार क्लिप काढेल. लेट्स सी. आता आय थिंक
हा आता वाजलेले आहेत 6. तासाभरात उजाडेल, मग येतील थोडेफार स्लॉट्स. चल भेटू आता नेक्स्ट ब्रेक घेतल्यावर किंवा मग ऑन द बाईक. इकडे एवढी थंडी आहे ना, त्याचा अंदाज तुम्ही सगळे ह्याच्यावर घेऊ शकता. दाखवतो मी, सांगत नाही. पहिले तर हा उड्या मारतोय थंडीने, आणि दुसरं तर हे. गाडी जागेवर थांबली की अख्खा गाडीवर दव येतात. पूर्ण सीट तर अख्खी ओली आहे. हे काय होत आठवण तिची. कोणाची? किती होते अशा तुझ्या आठवणी काढायला? कसं आहे, लोक प्रेमात हद्द पार करतात, आम्ही सरत पार करून चाललोय ना. शपथ. चलो सो क्विक अपडेट. आता आम्ही पोचलेले आहे संगमेश्वर मध्ये एक्झॅक्ट. आता इथून हार्डली एक रस्ता राहिला आहे, तो पकडून चाल 40 ते 50 मिनिटं, बस त्याच्यापेक्षा जास्त नाही. 40 ते 50 मिनिटं. त्याला मी इकडे व्लॉग शूट करेपर्यंत हा भाई इथे रेडी झालाय. आरामात आरामात हळूहळू येत जातोय. ब्रेक येतोय कारण थंडी भरपूर आहे. उगाच गाडी पळवायची नाही थंडीची. जेवढं जमतं तेवढं करायचं. झाला की ब्रेक घ्यायचा 5-10 मिनिटात, परत एक 50-60 किलोमीटर परत एक. असंच चाललंय आमचं. कारण थंडी एवढी आहे ना, इकडचं टेम्परेचर अराउंड 18 ते 19 डिग्री पर्यंत जात आहे. असं आम्हाला 17 डिग्री पण भेटलेलं. नमस्कार. तर मी पोचलो अराउंड 9-9:30 वाजता. गणपती पळत होता. तिकडून रूमवरती गेलो, रूमवरती चेक इन केला, त्याच्यानंतर नाश्ता वगैरे केला आणि आत्ता जस्ट दर्शन घेऊन बाहेर आलं. बाकी काही नाही. आत्ता अराउंड वाजलेत 11:15. आता बघू इथून पुढचा कसा काय प्लॅन आहे. आता सध्या तरी प्लॅन आहे की बीचवरती वगैरे फिरायचं. पहिले जाता आता प्रसाद घ्यायचा सगळ्यांसाठी. लेट्स लेट आहे ना, भेटूत आपण. बघा ह्याला काय करायचं आता. बघा सगळं दर्शन सगळं झालं, बीचवरती फोटोशूट करून झाला. तर ह्याचं म्हणणं आहे की ह्याला उंटाला हात लावायचा आहे. चावेला अंड्या
कसं वाटलं अरे काय उंटाला चादरीला हात लावून, चड्डीला हात लावून होतं. उंटाला स्पर्श करून भाई बाहुबलीला स्पर्श केलाय. नाव बघ, नाव क्लिअर बघ. दिसलं मी कधी लांबूनच वाचलं ते उंट उभा आहे. लात घाली ना तो हा ते पण आहे बाबा, सांगता येत नाही. जायचो हात लागला लात मारायचा. चल, आपण जाऊ. सो दर्शन झालं, प्रसाद घेतला, आता इथून परत रूम वर बीच वरती फोटो वगैरे काढले. आता बाबा 3-4 वाजेपर्यंत आराम. त्या पहिले उभा करतात, त्यांच्या खालतात. मी उंटावर बसलोय कधी हायवेला कॉलेजच्या. असं नाही करत, आम्हाला कसं बसवलेलं माहितीये का, पहिले उंटावर बसवलेलं मग उंटाला उभा केलेला. उभा राहिला होता. हा सगळ्या कॉलेजच्या हायवेची बोलतोय मी. हा का? आठवतंय का कॉलेजच्या हायवेला कसं होतं? हा, माहिती. हा. हे लॉकडाऊनचे दुष्परिणाम सगळे माझ्यावर झालेले. साले गरम आहे. खड्डा करून मध्ये आपण मोबाईल टाकून त्याच्यात आपण फोटो काढू. नवीन न्यू वॉलपेपर, कपल त्या- वॉलपेपर. कपल्स तुझ्यावर का करू मी? ते पण आहे. इथं आता शोधायला लागले फोटो साठी, फक्त वॉलपेपर साठी. आता एक गर्लफ्रेंड होतो इथे. अंड्याने केलेला नवीन ए नवस बाबा, आहे. आम्ही नाही, नवस नाही केला तू. फक्त मी अंड्याला बोललो होतो. अंड्याला इकडे जर का कोणती मुलगी लग्नासाठी मागणी घातली बिना शर्टाचं येईल. तर अंड्या गणपती पुण्याला चालत बिना शर्टात चालत मी नव्हतं बोललो. हे नव्हतं, हे टर्म्स अँड कंडिशन वेगळे आहेत. बोललेलाच ना तू, असं काय करू? मी काय बोललो, मी फक्त उन्हाच्या लाईने पाय माझे वरच म्हणून काय झाले, उन्हामुळेच तर Will- पापड वाळतात. विल मीट विल आपण गाडीवर भेटू. आणि वाळू जाम पापड गरम नाही आहे. वाळले. क्विक अपडेट, आता वाजलेले आहेत 3:30 जवळपास. आता निघायचं टाइम जवळ आलेलं आहे. 3:30-4च्या आसपास आम्ही निघणार आहे. आता आवरावरीत चालू आहे आता सगळे. डोळे बघून दिसत असेल किती एक्झॉस्ट झालोय, पण आता जाणं भाग आहे. असा काहीसा होता आमचा रूम. आता हा सगळा घेतलेला प्रसाद त्या बॅगेत बसवायचा. तर हा एक मोठा टास्क आहे, कसं बसवायचं. तर मग आता इथून निघाल्यावरती बाईकवर बसायच्या आधी भेटेल, आणि बाईकवर मध्ये मध्ये मागे बसून अंड्या शॉर्ट्स घेईल, थोडेफार क्लिप्स. दर्शन वगैरे तर खूप चांगलं झालं, कारण गर्दी नव्हती जास्त. बऱ्यापैकी चांगलं दर्शन भेटणार. गर्दी नसल्यामुळे पट्टापट झालं. मेन तर हार्डली आम्हाला लागले असतील 15 ते 20 मिनिटं दर्शनाला. सगळ्यांसाठी प्रसाद घेतलेला. सो आता आपण भेटू बाईकवर बसू तेव्हा. चला, पॅकिंग वगैरे झाली, निघायचा टाइम झाला, पूर्ण आवरून झालंय. हा प्रसाद आणि हा अंड्या. हे कुठे चालला मग? अंड्या, कसं वाटलं वन डे ट्रिप? कसं वाटतंय तुला गाडीवर मागे बसून? फर्स्ट टाइम गुड. हे काय होतं एक्सप्लेनेशन रे? हा, चलो आता भेटू आपण गाडीवर. अंड्या मागून थोडेफार व्हिडिओ काढेल. प्रेमासाठी आणि मैत्रीसाठी हम्म, कधी मागे हटत नसतो. झाले याचे डायलॉग सुरू. लिव्ह इट, भेटू आपण. चलो. हाय, मग अशी व्हिडिओ चालू करायला विसरलो, पण ऍक्च्युली आम्ही आता जेवायला थांबलेलो.
तो ब्रेक नाही म्हणता आमचा 45 मिनिट्सचा ब्रेक झाला. हा, पण जेवण एक नंबर आहे. मस्त रिकमेंडेड हॉटेल आहे हे, कदम पॅलेस. गणपतीपुळ्याला कोणी जात असेल किंवा कोणी गणपतीपुळ्यात येत असेल, टेस्ट, क्वालिटी, क्वांटिटी आणि प्राइसिंग दोन्ही भारी आहे. टेस्ट वाईज सुद्धा चांगलं आहे आणि सगळ्यात चांगलं आहे. मग अंड्या कसं वाटलं जेवण? एक नंबर जेवण. रिकमेंडेड हॉटेल कदम पॅलेस. हॉटेल कदम पॅलेस. तर बस झालं कदम पॅलेस. आता जायचंय नॉनस्टॉप. शक्यतो 90% नॉनस्टॉप. आता रस्त्यात दाखवण्यासारखं काही नाही, त्याच्यामुळे मोबाईल बंद. आता डायरेक्ट भेटणार ठाण्यात पोहोचलेलं. तर मग अशा प्रकारे डॉट 2:15 आमची ही राईड संपत आहे ऑफिशियली. डॉट 2:15 आम्ही ठाण्यात अंड्याच्या घराबाहेर पोहोचलो. तर इथून तो त्याच्या घरी, इथून मी माझ्या घरी. जर का हा व्लॉग आवडला असेल तर काय सब घंटा दाबा. काय करा, ते असं लाल बॉक्स ते दाबा काहीतरी. काय असतं, सबस्क्राईब. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा. मी ट्राय करेल महिन्यातून एक ते राईडचा ब्लॉग टाकायचा. आता झालं ना, आता लगेच उद्या. ट्राय कारण आता माझा तरी करायचं कंटेंट. लेट्स सी काय तुमचं ना. आणि ही झालेली आहे गाडीची हालत काहीशी इथे थांबल्यावर. आणि अंड्या तर झालंय गाडीवर. जाऊ दे, सांगू नाही शकत मी व्हिडिओ मध्ये. नंतर कधी जाईल जेव्हा सबस्क्रायबर्स वाढते तेव्हा. टोटल राईडची किलोमीटर्स झाले 690 जाऊन येऊन. ओके, लेट्स बॅक. These brothers my guys, know that we fly, know that they ride or die.